आज दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी आम्ही या ठिकाणी मुंबई येथे सुरू असलेलं आझाद मैदान येथे मानवता उर्फ वंशिका डोंगरे या दिव्यांग गतिमंद मुलीचं उपोषण सुरू होतं आणि या उपोषणाच्या दरम्यान सन्माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशानुसार आणि माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या आदेशानुसार त्यांनी आम्हाला वंशिका आणि संपूर्ण आमच्या उपोषणाच्या कमिटीसह नागपूर येथे विभागीय आयुक्त यांना भेटण्यासाठी पाठवलं. संबंधित विभागीय आयुक्त नागपूर यांना तात्काळ आदेश दिले. मी राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांचा मी आभारी आहे. माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे सुद्धा आभारी आहे की लवकरात लवकर या संपूर्ण प्रकरणाची दखल ही त्यांनी घेतली. संपूर्ण महाराष्ट्राने मानवतावर काय अन्याय झालेला होता हे आपण विविध माध्यमांच्या माध्यमातून आपण बघितलं आणि विभागीय आयुक्त सन्माननीय विजयलक्ष्मी दुबे मॅडम यांच्याशी च्या कार्यालयामध्ये आज आम्ही सर्व येथे एकत्रित झालो आणि या दरम्यान सन्माननीय तेजस्वी पवार साहेब विभागीय अतिरिक्त आयुक्त यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली आणि तात्काळ म्हणजे मी नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्तांचे या ठिकाणी प्रथमतः आभार मानतो आणि संबंधित सर्व अतिरिक्त आयुक्त यांचे सुद्धा आभार मानतो की अतिशय तात्काळ आणि जलद गतीने त्यांनी इथे सन्मानाने आमच्या वंशिकाचं संपूर्ण ऐकून घेतलं, आमच्या सर्वांचं ऐकून घेतलं, संपूर्ण कागदपत्रांची सुद्धा त्यांनी चौकशी केली आणि तात्काळ संबंधित सर्व जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी आदेश देण्याचे त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वस्त केलं. याच दरम्यान आम्हाला माननीय सीपी साहेब यांना सुद्धा त्यांच्याकडून एक अहवाल त्यांनी मागवलेला आहे. या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी आश्वस्त केलं. नक्कीच आमच्या या वंशिकाला आता तात्काळ न्याय मिळेल अशी या ठिकाणी मी म्हणजे सर्वांचा आभार मानतो. कारण आयुक्त साहेबांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांच्या आणि महसूल मंत्र्यांच्या आदेशाचं तात्काळ पालन केलं. महाराष्ट्र हा एक सुसंस्कृत एक महाराष्ट्र आहे आणि नागपूर सारख्या ठिकाणी आज जो अन्याय या मानवतावरती गेल्या 25-26 वर्षापासून झाला होता, तिच्या आईवरती झाला होता, या संपूर्ण प्रकरणाची दखल मीडियाने आणि माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि संबंधित सर्वांनी घेतली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मानवता ही माजी आमदार स्वर्गीय सिद्धरावजी डोंगरे यांची नात आहे आणि एका आमदाराच्या नातीवरती हा अन्याय झालेला आहे आणि ती आज 25-26 वर्षाची आहे आणि तिला व्यवस्थित बोलता येत नाही आहे. बरंचसं तिचं संगोपन करताना तिला केअरटेकरची गरज भासते आणि या ठिकाणी तिच्या 28 शाळा म्हणजे संपूर्ण या विभागामध्ये नागपूर विभागामध्ये 28 शाळा आहे, ज्युनियर कॉलेज आहेत. आज हजारो विद्यार्थी या शाळेमधून शिक्षण घेऊन विविध पदांवरती कार्यरत आहे आणि अशा या लाडक्या मानवताला या सिद्धरावजी डोंगरे यांचे जे म्हणजे नाते आहेत संकेत अनिल डोंगरे या नालायक व्यक्तीने तिच्यावरती अन्याय केलेला आहे आणि सोबतच चारुशीलाताई डोंगरे ह्या एक महिला आहे, माझी मुख्याध्यापिका आहे, यांनी सुद्धा या मुलीवरती अन्याय केलेला आहे. संबंधित अनेक लोक यामध्ये इन्व्हॉल्व आहे आणि देशी खुर्द असू द्या, या राष्ट्रीय महामार्गा मध्ये गेलेली जमीन असू द्या, तर ही जमीन ही वारसदार हटवून कशी शासनाने अक्वायर केलेली आहे हे सुद्धा आम्ही माननीय अतिरिक्त आयुक्त यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि त्यांनी सुद्धा आम्हाला या सगळ्या गोष्टीला सकारात्मक दुजोरा दिलेला आहे आणि नक्कीच त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की खऱ्या अर्थाने खरोखरच अन्याय झालेला आहे आणि या मुलीला न्याय दिला जाईल. अशा पद्धतीचे आम्ही संपूर्ण अहवाल हे शासनाकडून संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडून आम्ही मागवतो आणि सीपींना सुद्धा निर्देशित केलेला आहे की या संदर्भामध्ये जे काही दोषी असतील त्यांच्या संदर्भात अहवाल मागून पुढची कारवाई करण्याचे सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. कारण हे संपूर्ण प्रकरणाचं जे गोडबांगाल आहे म्हणजे शासनाला जागा एक्वायर होते परंतु जे ऍफिडेव्हिट मध्ये बनलेले असतील यामध्ये नेमके
कोण कोण दोषी आहेत, तहसीलदार किती दोषी आहेत, विभागीय अधिकारी दोषी किती आहेत, तलाठी किती दोषी आहेत, संबंधित अधिकारी दोषी किती आहे, यांच्यावर सुद्धा कारवाईची आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. आणि मी पुन्हा एकदा या ठिकाणी विभागीय आयुक्त माननीय विजयलक्ष्मी बिद्री मॅडम यांचं मी आभार मानते. शतशः त्यांचं मी आभारी आहे. आणि माननीय तेजसिंग पवार साहेब विभागीय अतिरिक्त आयुक्त यांचे सुद्धा मी आभारी आहे की खऱ्या अर्थानं नागपूरला सुद्धा चांगले आयुक्त लाभलेले आहेत याचा आम्हाला येथे प्रत्यय आला. कारण एका 2 मिनिटांमध्ये संबंधित प्रशासन म्हणजे त्यांच्या पीएस पासून तर आम्हाला अतिरिक्त आयुक्तांपर्यंत पोहोचवण्याचं तात्काळ पोहोचवण्यात आलं. आणि खरंच इथलं महसूल कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालय हे सुद्धा सक्षमपणे नक्कीच या मानवताला न्याय देतील अशी आम्हाला निश्चित आता आम्ही आश्वस्त झालेलो आहोत, शाश्वती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण मीडियाचं आभार आहे. कारण मीडियाने हा प्रश्न पहिल्या दिवसापासून लावून धरलेला आहे. त्यामुळे मीडियाचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. राज्याचे मुख्यमंत्री साहेब, त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांचं आभारी आहेत. संबंधित सर्व मंत्रीगणांचा आभार आहे. माननीय सुनेत्राताई पवार यांचे सुद्धा आभारी आहे. माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांचे सुद्धा आभारी आहे. या ठिकाणी आज जर आमचे अजितदादा असते तर आम्हाला खूप आनंद झाला असता. मी आदरपूर्वक त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. आणि नक्कीच अजितदादांना हा विषय माहिती होता, आम्ही त्यांच्या कानावरती टाकलेला होता. आणि नक्कीच या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे सर्व दादांचे सर्व निर्णय किंवा दादांच्या जे प्रलंबित असणारे विषय हे त्यांनी तातडीने मार्गाला लावायला घेतलेले आहे. त्याच पद्धतीने आता हा वंशिकाचा सुद्धा निर्णय त्यांनी तातडीने मार्गाला लावलेला आहे. त्यामुळे सर्वांचा आभार आहे. माननीय सिटी साहेब, संबंधित सर्व पोलीस अधिकारी, नागपूरचे सर्व पोलीस अधिकारी, सर्व कलेक्टर यांचे आभारी आहे. आणि या मीडियाच्या माध्यमातून हा जो जिवंत प्रश्न आहे या प्रश्नाला आपण सर्व मिळून समोर येऊन वाचा फोडावी. सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून लवकरात लवकर मानवताला कसा आपल्याला न्याय मिळेल या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद. पुन्हा सर्वांचे मी आभारी आहे. देव मामा मला न्याय द्या, 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 मला न्याय द्या.